सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना नमस्कार। एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी आलेली आहे, जी की सन 2024-25 शैक्षणिक वर्षाकरता 25% आरटीई ॲडमिशन प्रक्रिया आपण जी राबवली जाते ती काही कारणास्तव स्थगित करण्यात आली होती। ती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा दिनांक 17 मे पासून सुरू झालेली आहे। तर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची आहे त्याबाबत काही सुधारित नियम किंवा सूचना आपल्याला मिळालेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की आरटीई प्रवेश करता कोणते कागदपत्रे लागणार आहेत, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, त्यासाठीची निवड प्रक्रिया काय आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम काय करा, या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रत्यक्ष आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत। पहा विषय काय दिलेला आहे, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना। त्याबाबत काही संदर्भ दिलेले होते आपल्याला। पहा संदर्भ शासनाचे वेळोवेळी जे आदेश आलेले असतात, GR आलेले असतात, त्यांचे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर पहा सन 2024-25 वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C(1) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित व महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे। शासन संदर्भ क्रमांक 7 नुसार प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पात्र शाळेची नोंदणी पूर्ण झालेली आहे। बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक 17/5/2024 ते 31/5/2024 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय समजतं की ज्या आरटीई ॲडमिशन आपल्याला शाळा देणार आहेत त्या शाळांनी त्यांची नोंद यापूर्वीच पोर्टलला केलेली आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार ऑनलाईन अर्ज, तर दिनांक 17 मे 2024 ते 31/5/2024 पर्यंत आपल्याला ही सुविधा उपलब्ध राहणार आहे। ही पालकांनी महत्त्वपूर्ण नोंद घ्यायची आहे। त्यानंतर पुढे काय पाहूया, यावर्षी सन 2024-25 या वर्षाकरता आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। तथापि हे महत्त्वाचं आहे, मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे। यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सन 2024-25 या वर्षाच्या आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी। हे खूप महत्त्वाचं आहे। यापूर्वी ज्या पालकांनी ऑनलाईन ॲडमिशन 2024-25 साठी जे अर्ज केले होते ते सर्व अर्ज काय झालेले आहेत, पुन्हा भरण्याची गरज आहे, ते स्थगित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण आता जे दिनांक 17 मे पासून जी प्रक्रिया सुरू होणार आहे तेव्हा पुन्हा आपण आपला प्रवेश अर्ज करणं महत्त्वाचं असणार आहे, आपण लक्षात येत आहे। आता त्याबाबत काय सूचना दिलेल्या आहेत पहा। एक, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना। आता आपण काय काय त्या पाहूया। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C(1) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा यामध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गासाठी या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया करता पालकांनी, आता आपल्याला वेबसाईट कुठे अर्ज करायचा ती वेबसाईट दिलेली आहे पहा, http://student.maharashtra.gov.in/ADM पोर्टलला आपण काय करायचे, या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर हे संकेतस्थळ खूप महत्त्वाचं आहे, यावर आपण ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे। ते कधीपासून, 17 तारखेपासून ते 31 मे पर्यंत। आता पहा कोण अर्ज करू शकतं त्याबाबतची माहिती दिली आहे की नक्की कोणते प्रवर्ग दिलेले आहेत पहा। वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो पहा। एक आहे अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, त्यानंतर विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती ब, त्यानंतर भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, विशेष मागासवर्ग म्हणजे एसबीसी आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके आणि दिव्यांग बालके इत्यादी लोकांचा वंचित घटकातील बालकाच्या प्रवर्गामध्ये समावेश होतो। यांनीच या प्रक्रियेसाठी प्रवेश करू शकतात किंवा प्रवेश अर्ज करू शकतात। आता उत्पन्नाची अट काय असणार याविषयी आपण माहिती पाहूया।
आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो. म्हणजे उत्पन्नाची अट आहे 1 लाखापेक्षा कमी. त्यानंतर पहा 25% प्रवेश प्रक्रियाकरता विचार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 शाळांची निवड करायची आहे. आणि त्या शाळा कशा निवडायच्या त्याबाबत एक खाली दिलेलं आहे. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचं अंतर जे काय गुगल मॅप ते अर्ज करताना आपण रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला अर्जामध्ये गुगल मॅपिंग करायची असते. त्या ठिकाणच्या शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊनच पालकांनी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अर्ज करायचा असतो. त्यानंतर प्रवेश प्रक्रियाबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घेणं पण महत्त्वाचं आहे. जो काय आपल्याला कालावधी दिलेला आहे त्याच कालावधीमध्ये आपण अर्ज भरून घ्यायचा आहे. त्याचं कारण देखील दिलेलं आहे का करायचं असं, तर अर्ज सादर करायच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की काय होतं, इंटरनेटचा किंवा तांत्रिक अडचणी असतात किंवा एकाच वेळी पोर्टलवर जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी जर प्रवेश घेतला तर अडचण येऊ शकते आहे ना. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपण अर्ज भरणं आपली महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास RTE पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्याशी संपर्क करून आपण समस्याचं निराकरण करून घेऊ शकतो. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. म्हणजे उदाहरण काय, घरचा पत्ता असेल, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जी काय आपल्याला माहिती असेल ती आपण अचूक भरायची आहे. त्याचबरोबर ज्या बालकांनी यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही, हे देखील महत्त्वाचं आहे. तसेच यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांनी चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्यास निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकाच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. एकतर आपण चुकीचा अर्ज भरायचा नाही, पुन्हा डबल अर्ज देखील भरायचे नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज काय करायचा, भरायचा आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास सर्व अर्ज काय होतील, बाद होतील किंवा त्यांना लॉटरीसाठी विचार केला जाणार नाही. त्यानंतर पालकांनी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करायची नाहीत, हे देखील महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढे काय पाहूया, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियाकरता आवश्यक कागदपत्र कोणती असतात त्याबाबतचा एक तपशील आहे. आता कोणकोणती नक्की कागदपत्र आपल्याला जमा करायचे किंवा लागतात याविषयी माहिती दिलेली आहे. एक आहे निवासी पुरावा आहे ना, म्हणजे आपला पत्ता. 25% प्रवेश प्रक्रियाकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात पहा स्वतःच्या मालकाची निवास व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा राष्ट्रीय बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. जर आपलं स्वतःचं घर असेल आणि त्या घराचा जर या इतर जे डॉक्युमेंट दिले त्यावर आपला ॲड्रेस पत्ता परिपूर्ण पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे 25% प्रवेश प्रक्रियेत आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रातील स्वतःच्या मालकीची निवास व्यवस्था नसल्यास, समजा स्वतःचं घर नाही तर भाडे करार ग्राह्य धरण्यात येतो. पण सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्याच्या नोंदी असणे अनिवार्य आहे. म्हणजे आपण रजिस्टर भाडे करार केलेला पाहिजे. त्यानंतर भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. समजा आता 17 तारखेपासून आपली प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तर आपण जो काही भाडे करार करणार आहे तो 17 तारखेच्या अगोदरचा असला पाहिजे. हे देखील महत्त्वाचं आपण लक्षात करायचं आहे. आणि त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल. केव्हा केव्हा काय होतं, चांगली शाळा मिळावी म्हणून पालक तिथे राहत नसतात तरी देखील कुणाचा तरी चुकीचा भाडे करार करून त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया करतात. जर असं निदर्शनात आलं ते देखील ॲडमिशन प्रक्रिया किंवा तो ॲडमिशन ते प्रवेश काय होणार आहे, रद्द होणार आहे. आपण हे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जे डॉक्युमेंट असणार आहे तो जन्मतारखेचा पुरावा. त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, ग्रामपंचायत, मनपा, नपा यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिधन ग्राह्य धरण्यात येईल. जन्माचा दाखला असो ग्रामपंचायतमधला असेल, महानगरपालिका, नगरपालिका किंवा हॉस्पिटलमधला असेल, अंगणवाडी शाळा असेल किंवा बालवाडी शाळेतील देखील जन्माचा पुरावा येथे ग्राह्य धरणार
जाईल। केव्हा केव्हा जन्माचा पुरावा जर नाही मिळाला तर आई वडिलांचे शपथपत्र देतील ते देखील ग्राह्य धरण्यात येईल। आता सामाजिक व वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करायचे कागदपत्र काय पाहूया। तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपगे महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलांच्या बालकांचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेत ग्राह्य धरता येणार नाही। परराज्यातील जर जातीचा दाखला असेल तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही। पुन्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता उत्पन्नाचे अट काय पहा, उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागतो पहा। RT 25% प्रवेश करता विद्यार्थ्यांचा पालकाचा आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल। उत्पन्नाचा दाखला काय आहे, एक तर सर्वात महत्त्वाचा तहसीलदारांचा, तो पण 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला पाहिजे। आणि जर नसेल तर काय, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्यातली सॅलरी स्लिप म्हणजे कंपनी किंवा मालक यांची देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे, पण ती 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असावं। त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पहा। आता त्यासाठी काय पुरावा आहे, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे 40% जास्त दिव्यांग असलेल्या प्रमाणपत्र। त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक किंवा विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल। जे की एकल पॅरेंट्स असतात किंवा सिंगल पॅरेंट म्हणतो आपण त्यांना, अशा त्यांचा देखील पालकत्वाचा जो दाखला असणार आहे तो कागदपत्रे असणार आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे। RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे, परंतु काही कारणामुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाच्या आधार कार्ड सादर करण्यापूर्वीच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा। तात्पुरता प्रवेश दिल्याच्या नंतर 90 दिवसाच्या आत बालकांचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील। बालकांच्या आधार कार्डाची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल। पण ज्या बालकांकडे आधार कार्ड नाही त्यांना ॲडमिशन मिळणार आहे, पण 90 दिवसाच्या आत आपल्याला त्यांचं बालकाचं आणि पालकाचं देखील आधार कार्ड काय करायचं आहे, सादर करायचं आहे। जर आपण सादर नाही केलं तर तो प्रवेश देखील तात्पुरता जो दिलेला आहे तो देखील रद्द करण्यात येईल। म्हणजे आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर जे अनाथ बालके वंचित आहे त्यासाठी पहा काय कागदपत्रे असतात। अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील। आता जे काही बालक अनाथ आहेत ते एखाद्या सुधारगृहात किंवा अनाथालयात त्यातील कागदपत्रे लागणार आहेत। जर बालक अनाथालयात राहत नसते तर जे पालक त्यांना सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील। किंवा काही मुलं इतरांकडे राहतात तर त्यांचे जे पालक आहेत त्यांचे देखील हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे। अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरण वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेणार नाही। म्हणजे फक्त ही सूट वार्षिक उत्पन्नाची कोणाची आहे, जे अनाथ बालके आहेत त्यांच्या बाबतीत ही सूट आहे। आता HIV बाधित किंवा प्रभावित असलेले आवश्यक कागदपत्रे, जिल्हा चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य असणाऱ्या अशा मुलांसाठी। त्यानंतर घटस्फोटित महिला पालक असल्यास त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय, न्यायालयाचा निर्णय जो काय दिलेला आहे तो त्यांच्या केस संदर्भात। त्यानंतर घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा। त्यानंतर तिसरा आहे बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास त्या बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला देखील या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर पुढे आहे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला। आता काही वेळा केसचा निकाल लवकर लागत नाही तर अशा बालकांचा प्रवेशाबाबत काय निर्णय पहा कागदपत्रे। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा अथवा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा वरील प्रमाणेच आहे या ठिकाणी पण। आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकांच्या किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकात असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे लागणार आहेत। आता विधवा महिला असेल तर त्यासाठी काय पुरावा लागेल पहा। एकतर पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र, विधवा महिलांचा बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा म्हणजे आईच्या आईचा म्हणजे आजीचा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास त्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र दाखल करणे अनिवार्य आहे। तर आपल्याला आता समजलं असेल की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत। आता पुढे पाहूया।
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी काढण्याकरता दिनांक निश्चित केला जाईल. 31 मे पर्यंत आपण सर्वांनी अर्ज भरल्याच्या नंतर लॉटरी पद्धतीचे दिनांक आपल्याला कधी लागणार आहे त्याची निश्चिती केली जाणार आहे. उक्त तारखेस ऑनलाईन पद्धतीने सोडत लॉटरी काढण्यात येईल. सन 2024-25 शैक्षणिक वर्षाकरता RTE अंतर्गत 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रिया एकाच टप्प्यातील लॉटरी काढणार आहेत. तसेच शाळेत RTE अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट लागणार. पहिली लॉटरीत लागलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देखील देणार, तर वेळ देखील देतील प्रवेश घेण्यासाठी. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन शाळा जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिली प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचे मेसेज पाठवला जाईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वांचे नंबर लागला, काही जागा जर शिल्लक राहिल्या तर जी वेटिंग लिस्ट आहे त्यातील मुलांना घेतलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुढे त्यासाठी एक मेसेज देखील आपल्या मोबाईलवर येणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. जे काही वेटिंग लिस्टमधील मुले असणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसरी प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचे मॅसेज NIC द्वारे पाठवले जाईल. बघा या ठिकाणी काय सांगतं, समजा पहिली प्रतीक्षा यादी लागली त्यातील मुलांनी काही ॲडमिशन घेतले पण परत जर जागा शिल्लक राहिल्या असतील तर दुसरी वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे. मगच दुसऱ्या या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने RTE प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना NIC कडून मेसेज पाठवला जाईल. म्हणजे जर पहिल्या वेटिंग लिस्ट पूर्ण केल्याच्या नंतर जर जागा शिल्लक राहिल्या असतील तर दुसरी वेटिंग लिस्ट, परत आणखी जागा शिल्लक तिसरी चौथी अशा वेटिंग लिस्ट लागून पूर्ण जे काही RTE शाळा प्रवेश देणार आहेत त्या सर्वांचा प्रवेश होणार आहे. 100% जागा भरणार आहेत. त्यानंतर चौथं सोडत लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला RTE पोर्टलवर त्याच्या लॉग इनला विद्यार्थ्यांची नावे मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवले आहे त्या पालकाकडून मूळ कागदपत्रे व छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. आपल्याला कळवलं जाणार आहे, आपल्याला दिनांक समजणार आहे कधी आपल्याला प्रवेशासाठी घ्यायचा आहे, त्यासाठी आपले कागदपत्र पडताळणीसाठी आपल्याला बोलवलं जाणार आहे. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटर पुरता तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकाकडून हमीपत्र भरून घ्यावे. ह्या ज्या सूचना आहेत त्या प्रवेश प्रक्रिया यंत्रणेसाठी आहेत. या काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते, त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आले नाही तर त्यांना पुन्हा 2 संधी देण्यात येतील. बालकांना प्रवेश घेण्याकरता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क करणे खूप गरजेचं आहे. काही कारणास्तव पालक जर येऊ शकले नसतील त्यांना 2 वेळा संधी मिळणार आहे की प्रवेश घेण्याकरता. आता कागदपत्रे तपासणी करण्याकरता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याबाबतची रचना दिलेली आहे आपल्याला. गट शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी संख्या 1 ते अध्यक्ष असणार आहेत. पण त्यामध्ये सदस्य कोणात केंद्र प्रमुख वार्ड ऑफिसर मुख्याध्यापक शासकीय शाळा अनुदानित शाळेतील 2 मुख्याध्यापक असणार आहेत. याशिवाय विनाअनुदानित शाळेतील देखील 2 मुख्याध्यापक सदस्य असणार आहेत. शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी 2 असणार आहेत. पालक संस्थेचे प्रतिनिधी शिक्षकांचे प्रतिनिधी 2 असणार. पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी देखील 2 असणार आहेत. स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी 2 असणार आहेत आणि विस्तार अधिकारी 1 सदस्य सचिव असणार आहेत या समितीचे. अशा प्रकारे कागदपत्र तपासणी करणारी ही समिती गठीत केली जाणार आहे, ती जी की गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली. त्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पडताळणी करण्यात यावी. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरता 3 संधी देऊन पालकांना संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत RTE पोर्टलवर नॉट अप्रोच करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशासाठी वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. ही जी सूचना दिलेली आहे ती त्या प्रवेश समिती जी असणार आहे त्यांच्यासाठी दिलेली आहे. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी. दिसते का याची खात्री करावी. वेळोवेळी आपल्याला सर्व याद्यांची वगैरे लिस्टची माहिती पोर्टलवर मिळणार आहे हे आपल्याला समजतं. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन पडताळणी विषयी कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता गुगलवरील पत्ता व याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरता जाट प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात याव्या. या सर्व ज्या सूचना आहेत त्या
जी काही प्रवेश प्रक्रिया निश्चिती करणारी समिती आहे त्यांच्यासाठीच्या सूचना आहेत। संबंधित समितीने विद्यार्थ्याची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा RT पोर्टलवर करण्यात येत आहे। पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट शिक्षण अधिकाऱ्यांचे स्वाक्षरी पत्र घेऊन शाळेत जातील। अशाबाबतच्या सर्व काही सूचना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। नंतर या ठिकाणी 11वा क्रमांकाचा जो मुद्दा दिलेला आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे। प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही। त्यानंतर पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTA पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा। आपण असं समजायचं नाही की आपण अर्ज केला आहे किंवा आपलं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे तर आपला प्रवेश निश्चित होणार आहे। याशिवाय आपण SMS वर देखील अवलंबून न राहता RTA जी काही पोर्टल असेल त्यावर वेळोवेळी जाऊन आपण सूचना काय देणार आहे त्याचं अवलोकन करायचं आहे आणि माहितीचा लाभ घ्यायचा आहे। विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळा जागा रिक्त असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत बालकांना प्रवेश देणार जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी। विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकाच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी। म्हणजे समजा ती तारीख दिलेली आपली शेवटची त्याच्यानंतर जर आपण अर्ज केला तर तो या ठिकाणी चालणार नाही। म्हणजे आपल्याला विहित नमुन्यामध्ये जी काही तारीख दिली आहे त्याच्या अगोदर आपलं अर्ज करणं खूप आवश्यक असणार आहे। सदरील सूचनाचे काटेकोर पालन सर्वांनी करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता RT 25% जे ॲडमिशन आहेत त्याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याबाबतचे संपूर्ण जे काही माहिती आहे कोणती कागदपत्र लागणार आहे त्यासाठी पालकांनी कोणत्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्यानंतर कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तर पुन्हा एकदा भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।